बूट बीट घालून इकडे पोर पाय झाला का हा नाही रे चष्मा बिस्मा लगाव झालाय तर आजारी माली जिरली तुम्ही का आता पैसे मी देतो बस करा आता डबल म्हणजे 3 घेतले तर अजून 3 घ्यायच्यात म्हणजे काय काय बापाची मेंढे का तिथं एक वडापाव अजून भाऊ हेच बिल भरून मला नाकनीला आलंय मला तुम्हाला कुठून पैसे देऊ येणे सारखं 15 रुपयासाठी ऐक का खाल्यात एक ठेणं 2 खाल्यात तो घेतो का तुझं रे पुढे भाजी मी तू एकटाच खाणार का तुम्हाला नको ना अरे तुला वाटलं बेल आम्ही तोंडात तुम्हाला दुसरं घ्या बाबा कुठे चालेत मानेर झालेत कशाला आले ते सरकीच हा का आवणी झाली का तुमची झाले का मंडळी ते बघून माझे आजोबांचे दिवस आठवले माझे आजोबा आठवले खरंच जुने दिवस आठवतात असं बघितल्यावर नमस्कार मंडळी शुभ सकाळचे 11 वाजलेत मंडळी जेवण झालं आणि घराच्या बाहेर निघालोय आज काही काम नाही काय नाही डायरेक्ट खालाय आणि त्या घराच्या बाहेर निघालोय कुठं जायचं नाही काहीच नाही पण डायरेक्ट घराच्या बाहेर निघालोय जिकडे मित्र घेऊन जातील तिकडे जाणार आहे आपण तर एंटरटेनमेंट असेल व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चला जाऊया विषय असा झाला ना भाई आपण एक नवीन चॅनल चालू केला आहे इंस्टाग्रामवरती बरं का पेज चालू केला आहे कॉमेडी सह्याद्रीच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशेमध्ये या डांगाणामध्ये आम्ही गावकी आणि भावकी सोडता आम्ही 3 ते 4 मित्र आहे आणि त्या मित्रांनी आम्ही हे चालू केलं आहे काय कॉमेडी सिरीज कॉमेडी छोट्या व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम पेजला हे होणार टाकणार आहे आपण डेली आज पण एक पडले उद्या पण पडेल डेली 2 ते 3 रील्स कॉमेडी पडत जातील कसं आहे या सह्याद्रीच्या पायथ्याशी या डांगाणामध्ये भरपूर काही अशी कला अंगामध्ये आमच्या तर आहे कला आणि ती कला दाखवण्याची वेळ आली आता तर चला ते आणि मी ते चॅनलला रिव्ह्यू नाही करणार मी तुम्हाला दाखवणार नाही तुम्हाला जर फील्डमध्ये ते चॅनल आलं आणि आम्ही जर दिसलो तर नक्कीच भाई त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायचं आहे भाई आपल्या डांगणातला एक कलाकार जे कलाकार मित्र आहेत ते पुढे गेले पाहिजे तर असंच तुम्ही व्हिडिओ फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण का तुमचा एक फॉलो तुमचा एक लाईक आमच्यासाठी व्हिडिओ काढण्यामध्ये भाग पाडेल आणि पुढं 100% बांधीलकी होणार चला आपण आपल्या ब्लॉगला आज सुरुवात करतोय आज दिवसाला सुरुवात करतोय चला व्हिडिओ कंटिन्यू करा जे काय होतंय ते पूर्ण कॅच करून ते पूर्ण आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करून तुम्हाला दाखवणारच आहे तुम्हाला तर माहिती आहे घरात बसल्यावर व्हिडिओ होत नाही असं झालंय घराच्या बाहेर निघालोय आणि पाऊस आला नाही असं होतच नाही हे बघा झिमझिम असा पाऊस पडतोय पण काय नाही छत्री घेतली त्याच्यामुळं काय विषय नाही जाऊया चला मारणार नाही ना बाबा हा कुठं चालवले आता चारा आहे का सर आहे चालवले आधी कावताला चिखलाला कुठं हा ना चलो तुम्ही आलेत आता व्हिडिओमध्ये बाजारात जायचे का नाही जायचं नाही ना का बरं बाजारात नाही कालच भाजीपाला घेतलाय असं आहे ना आलं का म्हणजे जरा आता काम आवनी बिवणी ओके झाली डायरेक्ट एकदम चला ठीक आहे म्हणजे गावात येऊन ना 2 तास झालेत आम्ही इथं शाळेच्या बाजूला इथं बसलोय विषय असा झाला क्विक जायचं होई ना इकडे जाय ना तिकडे जाय ना फक्त बसेल राहिलोय प्रत्येक जण ज्याच्या मोबाईलमध्ये डोका घालतोय आणि स्क्रोलिंग चालू आहे माझी तुम्हाला माहिती आहे वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल असा विषय झाला आहे तर आता याचा डोका झाला आहे त्यानंतर त्याने डोका घातला की यांना डोका घातला आहे आता कुठंतरी जायचा प्लॅन आहे पण ते तुम्हाला मी आता नाही सांगत व्हिडिओमध्ये सांगतो पुढं सांगतो जिकडे जाईल ना तुम्हाला तिकडे व्हिडिओ घेऊन जाणारच तुम्ही माझ्यासोबत असाल तुमचं प्रेम आहे माझ्यासोबत हो चुम्मेश्वरी डायरेक्ट काय विषय नाही असंच प्रेम असू द्या चला आता आपण जरा थांबूया आणि मग कुठंतरी जाऊया पण जायचं तर आहे मात्र फिक्स कुठंतरी चलो किती सगळ्यांची गाडी कोण आहे
मित्रांनो काय झालं, कुठं जायचं म्हणलं होतं, प्लॅन होता इकडे जाईल तिकडे जाईल, पुन्हा विचार केला पण डायरेक्ट शेवट आलोय कुठं शेंडीलाच, असा विषय झालाय. तर आता वाजलं ते 3 वाजलं, दुपारचे 3 वाजलं ती, आणि आलोय आता जरा बाजार फिरायला. घ्यायचं तर काही नाही पण जाऊ, असंच जाऊ सर, काय डॅम को जाऊ पुढं. मंडळी काय झालं तर विषय, दिवसभर तिथं बसू बसू कंटाळा आला आणि विषय असा झाला का कुठं जायचं समजेनाच. तर नेमकी शुक्रवार होता आणि मग डायरेक्ट थेट सेंटमध्ये आलोय, आणि सारखं सेंटीचा व्हिडिओ टाकायचा म्हणून मी जास्त शूट नाही केला. आता डायरेक्ट भंडारदऱ्या का जाऊ, कारण का बाई भंडारदऱ्याची डेली व्हिडिओ टाकली ना तरी व्हायरल आहे आणि बघण्यासारखं सौंदर्य पण आहे एकदम सुंदर असं. चला डॅम तर ओव्हरफ्लो झाला आहेच, तुम्हाला आज पुन्हा एकदा दाखवतो आपण आपला भंडारदरा धरण. चलो आता आपण समोर हा भंडारदरा धरण बघतोय, हे बघा ओव्हरफ्लो झालेलं आहे. हे बघा इथं बोट चालू आहे, किती सुंदर असं वातावरण आहे, एकदम थंड अशी हवा आहे. ते बघा एकच नंबर डायरेक्ट. हे बघा खरंच मनाला भावणार असं वातावरण आहे डायरेक्ट. हे बघा सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे भंडारदरा धरण एकदम निसर्गाच्या सानिध्यात कसं हिरवगार आणि निळं शुभ्र असं पाणी दिसतंय बघा, एकदम सुंदर असं वातावरण आहे. मंडळी तुम्हाला वातावरण कसं वाटलं मला कमेंट नक्की सांगा. तर आता भंडारदऱ्याचं हे निसर्गरम्य वातावरण बघून मनाला खूप आनंद झाला, आणि चला आता डबल जातोय बाजारच्या दिशेने आतमध्ये बाजारामध्ये, आणि मग बाजारामधून मग आपण घरी जाऊ. चलो ठीक आहे यार, तू कशाला आलाय. मंडळी आता ना एक शूटर आहे आमचा, तो बाजार करतोय, आम्ही आलोय तर आता जरा मला नाश्ता करायचे, पण नेमकी पैसे कॅश देणार तोच आहे. आम्ही दोघे कांगाले, पण तो आल्याशिवाय पोटात कावळं कुकू राहिलेत, पण तो आल्याशिवाय खाया भेटणार नाही, त्यामुळे थांबावं लागेल. तो आल्यावर मग आपण जाऊ थोडा नाश्ता करू जरा ओकेमध्ये. बघू आता तो काय घेतोय काय नाही. माझा जर प्लॅन झाला तर बिर्याणी घेईल तो, पण नेमकी श्रावण पण चालू आहे त्यामुळे बिर्याणी कॅन्सल. पावडा वडापाव खाऊ, एक चाय वगैरे काही सर्व असेल ते. त्याला येऊ द्या आता, तो आल्यावर मी त्याला शूट घेतो. त्याचा कसा विषय, त्याचा संसार आहे मागं, त्याचं लग्न होईल, त्याला असं भाजीपाला घेणे गरजेचं आहे, त्यामुळे तो थांबलाय मागं भाजीपाला घेतोय. ओके चलो. अरे भाऊ तू 2 तास झालं बाजारात गेलाय, तुला काय वाटलं पाहिजे राव, इथं वैतागून गेलो आम्ही. ते बटर घेऊन झालाय खुशाला. 2 तास झालं आपल्याला काय बरं. आता आम्हाला नाश्ता चाल, चल तो नाश्त्याचा काम झाला, आमचा नाश्ता कर ना भाई आता बरं का. भाई आम्ही लय भुकावलं, आम्हाला काहीतरी एक वडापाव तरी देऊ असं काय म्हणून बरं का, जास्त नाही. ओके ना, हां ठीक आहे चल. दमदारा थोडा आणि लगेच तुला ते नाही का घरून जेवण आलं, नाही का ते आहे का आपल्याकडे. हां काढा काय तिने असं ठेव. हां थांबे मी तू एकटंच खाणार का. हां तुम्हाला नको ना. अरे तुला वाटलं बेल आम्ही तोंडात बरं तुम्हाला दुसरं घ्या. दुसरं घेऊ. घ्या खातोय बरं पाहतोय. हां आवडून घेऊ का, आवडून घेऊ. ठीक आहे चालतं. ओके वडापाव तर खालाय, वडापावमध्ये आपलं काय भागत नाही तुम्हाला माहिती आहे. मग आता म्हणलं एकान प्लेट तरी पाणीपुरी घ्यावंच लागेल, कारण का पाणीपुरी म्हटली आपली आवडती वस्तू आहे. चला आता एक पाणीपुरी खाऊन मग घरी जाऊ. पण जी ही पाणीपुरी आहे ना आम्हाला एका माणसाने रेफर केलेली, आता तो माणूस व्हिडिओ बघतोय त्यानं कमेंट करायची आहे नक्की. ह्या टायमामध्ये कोणतरी मला फोन केला होता की पाणीपुरी घेऊन या, मी काही 60 रुपये पाठवले.
₹30 त्यांना एक आणि आपल्याला ₹30 काहीतरी चोरू बिरू नको इथं. 2 4 6 ना. चोरू बिरू काय नको असं फ्रेंडनो. शेंडीवरून घरी आलोय आणि फुल भिजलोय डायरेक्ट. नेमकी पाऊस लागला होता आणि थांबलं नाही कुठंच, डायरेक्ट पावसामध्येच गाडी उडीत हवेमध्ये उडीत आणले डायरेक्ट घरी पोचले. आता तर जातो घरी, जरा चेंज करतो. अख्खा भिजून गेलो डायरेक्ट, संपला विषय. जरा गरम पाण्याने हातपाय ठेवतो आणि कपडे चेंज करतो, चहा घेतो आणि मग बघू काय होतंय. आत्ता 4:30 वाजलेत, बघू काय होतं. चला मंडळींनो, घरी गेल्याच्या नंतर जरा फ्रेश झालो, थोडा चहा घेतला आणि जर्किंग वगैरे घातला, कारण थंडी वाजते खूप. आणि आता चालू आहे गावामध्ये, जरा आपली शूट आहे, जरा जे आपण कॉमेडी व्हिडिओ काढतो ना त्याचं शूट आहे, ते शूट काढायला जायचं आहे. कसं आहे, आता उतरलो आहे आपण, व्हिडिओज काढणतोय तर करायचं, कारण का कॉमेडीला ना जास्त मार्केट आहे. आणि वातावरण बघा ना, एकदम शांत, असं एकदम शांत वातावरण झालं. एकदम असं वाटतं सर्व गोष्टी थांबल्यात, एकदम थंड अशी हवा येते, शांत असं वातावरण झालं आहे. हे बघा, एकच हे बघा वातावरण बघा ना, किती शांत आणि एकदम स्थिर झालं डायरेक्ट स्थिर. हे बघा एकदम ओके, मनाला भावणारा. समोर सह्याद्री दिसते, भाई काय लागते. तर चला गावात जातो. अबे हाच फॅरन लव लायतोय, हा पोरे ना, हा पोऱ्या फॅरन लव लागले. अबे हा पोऱ्या फॅरन लव लायतो बरं का गाईज. अबा या पोऱ्या फॅरन लव लायतो, हा किती बारीक आहे बघा, फॅरन लव लायतो हा. मला दाखवते चेअर, दाखव पुण्यात इकडे, दाखव चेअर, दाखव फॅरन लव लावली त्यांना, फॅरन लव लावली त्यांना, दाखव. बस झाला, सोड आता, सोड त्याला, सोड. अरे आहे ताईला या पोऱ्या इकडे बघा. ए झाड येड्या, कुत्र्या आणि बिलगवतोय हा. अरे सोड ना येड्या, अरे जायला